कोरोनामुळे लालपरीला लालदिवा मिळाल्यामुळे बस सेवा बंद पडली होती। मात्र आता पुन्हा शासनाने आगार प्रमुखांना आदेश देऊन बस सेवा सुरू करण्याचे सांगितले। अकोला जिल्हा हा रेड झोन मध्ये असून जिल्ह्यात कोरोना संबंधितांची संख्या वाढती आहे। अशातच शासनाने आदेश काढून जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, तेल्लारा या आगार प्रमुखांना बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहे। बस सेवा सुरू करताना नियमांचे पालन करावे असे आदेश देऊन त्यामध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा 50% प्रवासी वाहतूक करणे, सोशल डिस्टन्सिंग, बस सॅनिटाइज करणे, चालक वाहक सहित प्रवाशांनी मास्क वापरणे, एका बाकावर एकच व्यक्ती बसणार याची दक्षता घेणे, बस सेवा ही सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत करावी असे नियम ठरवून बस सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे। मात्र या आगारातील बस ह्या अकोला गाठणार नाही हे विशेष। आपण आज तेल्लारा बस स्थानकावर आहोत आणि गेले कित्येक दिवसापासून ठप्प झाली होती आणि आज शासनाचे नियमाचे सर्व पालन करून बस हे सॅनिटायझर केलेली आहे आणि प्रत्येक सीटवर एकच माणूस बसणार आहे आणि जिथं कोरोनाचा कोणताही प्रादुर्भाव नाही तिथं ही बस सेवा जाणार आहे। शासनाचे सर्व पालन इथं तेल्लारा इथं केल्या जात आहे आणि हे बस सेवा कुठपर्यंत हे पहिली बस सेवा जे तेल्लारा अकोट जात आहे। तेल्लारा इथून गुरुदेव ईश्वर विदर्भ न्यूज तेल्लारा। मी भीमराव धुमाळे बोलतो। गेल्या कित्येक दिवसापासून बस सेवा बंद होती कारण आम्ही अपंग असल्यामुळे आमचं जाय याचा प्रश्न होता। तर चालू केल्याबद्दल धन्यवाद। आम्हाला खूप अडचण होती आणि त्यानंतर मी शहर प्रमुख तेल्लारा तालुका बेलखेड ते तेल्लारा दम करत असतो। आता अशी सेवा झाली चालू की आमचा जो धंदा आहे तो धंदा सुरळीतपणे चालू शकते। त्याबद्दल धन्यवाद। गुरुदेव ईश्वरे, विदर्भ न्यूज, तेल्लारा।